हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सतत दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो। महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सायंकाळ ही प्रार्थना मी तुमच्या परमेश्वराच्या नावाने करतो। हालेलुया हालेलुया। आपण मत्तेमध्ये 3रा अध्याय 1 ते 17 वचनामध्ये आपण प्रभूचं वचन जी योहानाला परमेश्वराने वचन प्राप्त करून दिलेलं आहे आणि योहान आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे म्हणजे परमेश्वराची जी निवड केली त्याच्या द्वारे तो आपल्याला कशा प्रकारे शिक्षण देत आहे किंवा कशा प्रकारे आपल्याला तो मार्गदर्शन करत आहे त्या विषयावर आपण वचन घेऊया। त्याच्यानंतर देवाच्या वचनाचं पालन आपण करायचं। त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान बघा काय सांगते, यहूदाचे जे रान होतं, यहुदी लोक तिकडे त्या रानामध्ये तेव्हा तो अशी घोषणा करू लागला की काय सांगते, पश्चाताप। आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही पाप झालेलं आहे, बरोबर, आपल्या जीवनात काही चुका झालेल्या आहेत किंवा आपल्या जीवनात काही घडू दे म्हणजे जे देवाला आवडत नाही ना, अशा पद्धतीने आपल्या जीवनात जर काही घडलं तर त्याचा स्वतःला पश्चाताप, कारण स्वर्गाचे राज्य। आता हे जे स्वर्ग राज्य आहे ते जी व्यक्ती पापांची कबुली करते म्हणजे पश्चाताप करते अशाच व्यक्तीला स्वर्ग राज्य मिळते। आता जर योहानाने आपल्याला जर हे सांगितलं नसतं तर आज तुम्ही आणि मी या पवित्र शास्त्राप्रमाणे स्वर्गाच्या राज्यामध्ये चालणारे व्यक्ती नसते। हालेलुया। आता स्वर्गाविषयीचं जे शिकवण आहे ते आपल्या प्रत्येकी व्यक्तीसाठी ते गरजेचं आहे आणि ते महत्वाचं आहे। आजच्या काळामध्ये बरेचसे लोक असे आहेत की त्यांना स्वर्ग नको, स्वतःचं शरीर एन्जॉयसाठी, पापासाठी, एन्जॉय आरामासाठी, या सगळं वाईट कर्मासाठी या शरीराचा वापर करत आहे। कारण चुका झाल्या, तुम्ही मी सगळे माणसं पापी आहेत, रोमकर असतील नामधले नीतिमान कोणी नाही, पण जर स्वर्गात जर जायचं असेल तर आपल्या स्वतःचं परिवर्तन करणं गरजेचं आहे। लोकांनी परिवर्तन नाही करू द्यायचं। लोक तुम्हाला काय पण शिकवणार, तुम्ही त्याच्यावर भरवसा ठेवणार आणि ज्या देवाने तुम्हाला जे शिकवले त्याच्यावर जर भरवसा ठेवणार नाही तर आपल्याला स्वर्गात जागा मिळणार नाही। म्हणून येशू ख्रिस्त योहान 14:1-3 वचनामध्ये त्यांनी सांगितले हालेलुया। आणि याच वचनाने आपल्याला स्वर्गाची जागा मिळते, कारण येशू ख्रिस्तच फक्त स्वर्गात नेणारा एक पर्याय होता, मार्ग होतो, शिक्षण होतं, म्हणजे माझं सांगतो। अशा प्रकारे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात भविष्याची तयारी करण्यास शिकवत आहे। म्हणजे जसं आम्ही वचन आत्मपरीक्षण करेल ना तसं आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कार्य करेल। आता योहान 15:16 प्रमाणे देवाने तुमची निवड केली, बरोबर। आता ही जी निवड केल्यानंतर तुम्हाला कोणाच्या पाठीमागे लागायचं आहे, देवाचा का मानवाचा? आज जे प्रार्थनेपासून दूर होत चालल्यात त्याच्या पाठीमागे प्रकटीकरणामध्ये 12:12 वचनामध्ये सैतानाचा काळ थोडा आहे आणि तो सैतानाच्या लोकांमधूनच तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी तो काय ना काय करत आहे। ख्रिस्ताची ज्याची खरी ओळख झालेली आहे ना त्याला समजते। आता योहानाने बायबलमध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत। आता योहान स्वतः सांगतो त्या पश्चातापाविषयी, तर पुढे काय सांगते, स्वर्गाविषयी। आता स्वर्गात काय, हालेलुया, स्वर्गामध्ये लूकमध्ये 11 अध्याय याच्यात 3 इम्पॉर्टंट मस्तपैकी मार्गदर्शक केलेलं आहे। तर येशूकडे येतात आणि योहानाची शिष्याने म्हणजे योहानाने शिष्याला प्रार्थना शिकवली, तर योहानाच्या शिष्याने येशूच्या शिष्याला येऊन त्या प्रार्थनेविषयीचं शिकवण दिलं। तेव्हा ते आले आणि त्यांनी काय सांगितलं की योहानाने
आपल्या शिष्यानं जशी प्रार्थना शिकवली ना तशी तुम्ही पण आम्हाला प्रार्थना शिकवा. आता योहानाने पण तेच सांगितलेलं आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले. तर त्यांनी स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं. तर लूक मध्ये 11 अध्याय आपण पुढे वाचूया. मग असे झाले की तो एका ठिकाणी तो प्रार्थना करीत होता. येशू एकांत प्रार्थना करत होता आणि त्याने त्यानंतर ती प्रार्थना त्याची संपली. अर्ध्या संपल्यानंतर येशूचे शिष्य येशू जवळ त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्याला प्रार्थना करावयास शिकविले तसे आपणही आम्हाला शिकवा. बघा, आता ज्या प्रार्थनेचं शिक्षण आहे आपल्यामध्ये असं कोण आहे का की आम्हाला अशी प्रार्थना शिकवा. आपल्या प्रार्थनेमध्ये असं सिस्टम आहे की सगळं देवाचं कोर प्रश्न आहे ते पण दिले जातात, पण आत्मपरीक्षण करणारी व्यक्तिमत्व नाही. आणि जे व्यक्तिमत्व जे आहेत त्यांच्या जीवनात स्वर्गाची प्रार्थना उपयोगी येत असते. तर ते शिष्याने विचारल्यानंतर येशूने त्याला कशी प्रार्थना शिकवली ती घ्या. आता आपल्या प्रत्येकानं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आता आपण या प्रार्थनेत त्या प्रार्थनेत त्या प्रार्थनेत कोण सांगतो तिथे भटकतात नाही जागेवर. पण तुम्ही विचार करा तुमची स्वतःचा फायदा काय, तुम्हाला स्वर्ग राज्य मिळणार आहे का. आता स्वर्गाचं राज्य कसं आपल्या कर्माची फळं आपल्याला द्यायची. आता ह्या इथून मी तुम्हाला इथपर्यंत आणतो की थोडं तुम्हाला कुठे वचन कशी आहे कुठून काय आहे ते पण थोडस समजलंच पाहिजे. वचन 2 तो त्यांना म्हणाला, तुम्ही पण प्रार्थना करा. असे म्हणा, हे पित्या, काय सांगते, तुम्ही अशी प्रार्थना करा. माणसाचं नाव पवित्र मानलं असं नका सांगा. आपल्याला माहिती इकडे तो बरा तो बरा तो बरा याच्याकडे त्याच्याकडे आपण धावतो, पण थोडीशी शिक्षण घ्या ना. त्यांनी प्रार्थना जेव्हा योहानाच्या शिष्यांची घेतली, बरोबर. आता योहानाच्या शिष्याने त्यांना सांगितलं की अशी प्रार्थना. हालेलुया. आपली प्रार्थना कशी आहे ते आपण स्वतः शिकायचं आहे. हालेलुया. आता ह्या प्रार्थनेचं जे उदाहरण आपल्याला जे देवाने दिलेलं आहे त्या प्रार्थनेच्याच मार्गानुसार आपल्याला जायचं. म्हणून त्याने काय सांगितलं, अशी प्रार्थना म्हणा, हे आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवं. बघा आज काय सांगितलंय त्यांनी, देवाची स्तुती करा, देवाला धन्यवाद द्या आणि देवाचं राज्य आमच्यामध्ये येऊ दे. म्हणजे आम्ही देवाच्या बरोबर. योहान 14:2 त्यांनी जागा केली तिकडे जाणार. हे शिष्याने फक्त घेतले, बाकी लोकांनी नाही घेतले. ज्यांनी घेतले ते गेले देवाबरोबर. आपण लोक ते नाही घेत, आपण तेही गोष्टी घेतो. म्हणून आपल्याला राग, नफरत, द्वेष, सेवा ही मनुष्यामध्ये जास्त प्रमाणात झालेलं आहे. विनाकारण काही लोक आपल्यामध्ये फुकटचं राग, नफरत, द्वेष उत्पन्न करतात. काही गरज नसतात. तो कोणाचं तरी ऐकणार, आपण त्यानंतर भांडण नफरत करतो. तुम्ही प्रार्थनेला येण्यानंतर तुम्हाला शिकवलेली प्रार्थना हेच काय. बघा त्यांनी काय सांगितलं, पुढे काय सांगते बघ जरा, आमची रोजची भाकर. बस काय सांगितले, रोजची भाकर दे आम्हाला. मिळाला आज खा, उद्या भाकर आणून ठेवले ना, उद्या मेलो तर आत्मा तिकडे गेला भाकरीवर. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, रोजची भाकर आज आम्हाला दे. आता झाडाला फळं असतात ती रोज रोज येतात आणि ती फळं रोज खातो. पक्षी कुठे जमा करतात त्यांना माहिती आहे, या झाडाला फळं आहेत, कोणत्या झाडाला कोणती फळं आहेत, कशी पिकलेली आहेत. आपण चेक करून बघता, हाताने दाबून बघतात, ती दाबलेली फळं नाही मिळत, ती त्यांच्या नजरेची फळं आहेत. हालेलुया. आणि त्यांना बरोबर माहिती आहे की या फळाला मी चोच मारली तर हे मला खाता येईल. हालेलुया. हे साल कसं काढतात, आपण केळं घालायचं ते साल असं खोलून काढतात. सुरी लागते, त्यांना सुरी नाही लागत, त्याला चोचच लागते. एका चोचीने ते पहिल्या टोक 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 करून टाकतात, सगळ्या बाजूने पोकळतात आणि मग खातात. आणि खातात ना धन्यवाद देतात. बघा पक्षावर लक्ष द्या. तुम्ही खाताना एकदा तरी सांगतील का, देवा धन्यवाद रे, रोजची भाकर दिली दे, काही काना नाही खायला मिळत. त्यांनी काय शिकलं, रोजची भाकर आज आम्हाला द्या. असं
आता खाल्यानंतर परत खातील का? नाही. धन्यवाद देतील का? नाही. झोपतील मस्त पैकी. हा थोडा आराम. आणि आम्हाला आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर, काय सांगते? आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो. आपल्या इकडे ती सिस्टम दे लोकांमध्ये आजच्या काळामध्ये ना. क्षमा सोडून दे, आगीचे गोळे पाठीमागे निघतात. नफरताचा चित्र डोळ्यावर येते आणि भडकवलं तर ताबडतोब गॅस सारखा पेटून जाते. हालेलुया. मनुष्य चांगला शिकवणाऱ्याला नफरत आहे, द्वेष आहे. न वाईट शिक्षण देणाऱ्याला त्याला प्रेम देतात, त्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे ते खाण्यापिण्याचा एन्जॉय, पार्ट्या, प्रोग्राम आणि सत्य सोडून असत्याचा आवड धरून भविष्य कमजोर करत असतात. सत्याकडे वाटत. आता मी तुम्हाला सांगतो ना की प्रकटीकरण 12:12 चाललेला आहे, प्रकटीकरण 13 अध्याय सुरू झाला की लोक तुम्हाला निंदा करणारे भेटतील, द्वेष करणारे भेटतील आणि प्रार्थनेतून दूर करणारे लोक भेटतील. लक्षात तेच ठेवा, प्रत्येकाला तुमच्या कर्माची फळं तुम्हा सगळ्यांना भोगायची आहेत. आता तुम्ही स्वतः आपल्याला शिकायचं आहे की कोण व्यक्ती मला चांगलं शिकवते, कोण व्यक्ती मला वाईट शिकवते. हे आपल्या स्वतःला आहे. आपली कर्म मध्ये 12:36 आपल्या स्वतःची कर्म. मी एक शिकलेला आहे माझ्या भविष्यातलं. मी सांगतो, मी जेव्हा देवापासून दूर गेला ना तेव्हा मी पापात पडला. काय? देवापासून दुरावला तेव्हा मी पापाचं घर पकडलं, नाशामध्ये. नफरत, द्वेष, हालेलुया. आता ज्या काळामध्ये जर तुम्ही पापात पडायला लागले तर भविष्य तुमच्या जीवनात कधी चांगलं येणार. आता परीक्षा तर सगळ्यांची आहे, मग त्याने काय सांगितलं? तू आम्हाला परीक्षेत आणू नको. हालेलुया. त्याने काय सांगितलं? वाईटापासून आम्हाला. म्हणजे परीक्षा नको. हालेलुया. आता जी परीक्षा आहे त्या परीक्षामध्ये तुमच्या प्रत्येकाला शिकायचं आहे. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितलं? परीक्षेत आम्हाला पाडू देऊ नको. हालेलुया. पुढचं याच्यातलं 3रा अध्याय. त्याच्याच विषयी यशायाच्या संदेशाच्या द्वारे ते सांगितले होते की घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. काय सांगते? अरण्यामध्ये वाणी अशी आली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आता तुम्ही विचार करा, जर परमेश्वराचा मार्ग सिद्ध कसा करणार? जी आपली पाप. बरोबर. आज जेवढं तुम्ही येशूमध्ये राहा, तुम्ही कोणाचं तरी भलं करा, तुम्हाला किंमत नाही देणार. येशू पुरसार बलिदान झाला, पापी लोकांसाठी मेला, 3ऱ्या दिवशी उठला, त्याला सांगितलं मी तुम्हाला स्वर्गात नेतो, तुमच्यासाठी जागा तयार करतो, तरी त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तर हे जगामध्ये गोष्टी शिका, जेवढं तुम्ही लोकांचं चांगलं करणार ना तेवढं तुमच्या पाठीमागे नफरतीचं चित्र येणार. हे उपकार आपले सगळे विसरून बसतात. समाजाची शिकवण आहे, मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. बायबल शिकवते कृत्यज्ञ राहा. आज ज्याने आपल्यासाठी काय केले ते जर आदर्श घेऊन चालला ना, तो जिंदगीमध्ये ठोकर लागू शकत नाही, लागणार पण नाही. हालेलुया. कारण ते आदर्श त्याला त्या मार्गामध्ये देत असतात. पण जेव्हा मी विश्वासघात केलेला असेल देवाविरुद्ध, देवाच्या लोकांविरुद्ध, तर आपल्याला पण शेवटला तोच विश्वासघाताचं चित्र मिळते ना. आपला पूर्ण नाश उत्पन्न व्हायला सुरुवात. त्याच्या वाटा नीट करा. काय सांगितले? त्याच्या ज्या वाटा आहेत ते त्याने सांगितले नीट करा. आता आपल्या वाटा कशा नीट करणार मला सांगा? आपली स्वतःची पाप जर स्वतः पदरी घेतली तर आपल्या वाटा नीट आहे. आपण क्षमाशील नाहीये, कोणाला क्षमा करणार आहे? जर तुम्ही त्यांना क्षमा केलं असेल
तर तुम्हाला देव क्षमा करेल, आणि तुम्ही जर कोणाला क्षमा केली नाही तर देव सुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. क्षमेचं चिन्ह हे आमच्या प्रत्येकाला घ्यायचं. आपण किती कराय बघा, मी पहिल्यांदा एक शिकवतो लोकांना, जेव्हा 6:44 पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ शकत नाही, आणि आले तर पित्याच्या इच्छेनुसारच तुमचं भविष्य पुढे जाईल. जर पित्याची इच्छा नसेल तर तुमचं भविष्य कमजोर पडलं जाईल. बघा आपली वस्त्र कशी असतात माहिती नाही, पण त्या काळामध्ये ती वस्त्र उंटाच्या केसाची होती. कारण का, हालेलुया, तो रानात राहत होता. आता रानामध्ये वाघ सिंह पण असेल, मग उंटाला खातील नाही का, हालेलुया, पण तरी त्यांनी वस्त्र ते घालत होता. हालेलुया, रानामध्ये राहून सुद्धा तो वस्त्र घालत. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार होता. चिकन तंदुरी नव्हती, चिकन चिल्ली नव्हती, चिकन फ्राय नव्हतं. हालेलुया, मासली फ्राय केलेली नाही. जो मनुष्य त्याग करतो बघा, मी सांगतो ना, जेवढा त्याग खाण्याचा करेल ना तेवढा त्याला मोठ्या प्रमाणात परमेश्वर आशीर्वाद देईल. मी तुम्हाला सांगतो, आज नाही, आज आम्ही त्याग करतो, आज नाही उद्या कधीतरी देव आम्हाला खायला भेटते, खातो आहे समाधान. कारण मी शिकत आहे या लोकांचा त्याग जे आहे. मग आपण देवामध्ये आहे तर आपल्याला खाणं पिण्याने चालणार. रोम 14:17 देवाच्या राज्यात नीतिमत्वाची आचार विचार. हालेलुया, शुक्रवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस मी 2 ठिकाणी प्रार्थनेसाठी गेलो, दान धर्मासाठी पण केलं. अशी वेळ आली की मला हालेलुया पाणी प्यायला पुसत नाही. मी प्रवचन इथून गेलो, प्रवचन दिलं. प्रवचन दिल्यानंतर बसला, 4 अध्याय वाचला. तेवढ्या एक माणूस आला, आता काय म्हणलं ते बघायला सांगितलं. 4 अध्याय वाचले, निघालो. पाण्याचाही बोट टाकला तोंडामध्ये. जाता जाता मला चक्कर सारखा, कारण पाणी पण प्यायला नाही मिळालं. तिथून गेलो, ताबडतोब तिकडे वेदीवर चढला. फोन आला, प्रवचन पाहिजे, इकडे प्रवचन, तिकडे गेलो. तिकडून आला, परत आला आणि जरासा हात धुतला नाही, पुन्हा प्रवचनाला फोन आला, परत वेदीवर चढला. म्हणजे बसायलाच वेळ. तिथून झालं प्रवचन, इकडे पाठवलं, तिथे प्रवचन केलं. मग त्यांना मासली दिली, त्यांना ती मासली दिली, घ्या तुम्ही आणि ते वाटत. हालेलुया, परमेश्वराच्या योजना बघा. मग तिकडून प्रवचन निघाला, ते करून तिथून आला, दुसरं काम निघालं. परीक्षा आहे, परीक्षाला लढाई करत जायचं, पण निराश नाही व्हायचं. सोलर खराब झालेलं होतं, त्याचं विनोट ती गेली. तिकडे लागले काम करायला, हे करायला, ते सामान नाही, ते सामान नाही, पण सापडून निघाला. तिकडून माणसं होती, तिकडे आले. मग थोडस वाईट केलं मला. तिथून आला, मग सोलर दुबाई करायला, पॅनल मोटर चालू करून पाणी वगैरे, ही सगळी कामं झाली. त्याच्यानंतर प्रवचनाचं काम, सामान बाकी. पाणी पिता पिता अख्ख्या दिवसात 1 ग्लास पाणी गेला. बसायलाच नाही काही मिळालं. म्हणजे बसायची ही, आता जाऊन बसतो हे चान्सच नाहीये. हा वेळेमध्ये उतरलो. हालेलुया, प्रवचन परत सुरू, देणं काम, सोलरचं हे ते मिनोटर बघायला आता परत. म्हणजे बराच टाइम झाला, काय 8-9 वाजले, 8 वाजून गेले, 8 तत्वरचं ते काम झालं. मग ती सिस्टम बसून लाईटीचं पूर्ण तयारी केली. हालेलुया, तिथून निघालो, आलो, प्रवचन दिलं, परत फोन हे ते येतात, ते सगळ्याशी असं करता करता रात्रीचे 1 वाजता. जेवलो नाही दुपारी, ना जेवलं रात्री. हालेलुया, मग 3 पाव खाले. हालेलुया, लोकांना बसायला आराम नाही. तर परत कार्य करायचं. सकाळी उठलो, परत नाश्ता केला, गुरुवारी शिडीमध्ये प्रवचन दिलं पहिला, नंतर मग नाश्ता केला, थोडस नाश्ता करायचा, परत पाणीमध्ये सुरू आलो, परत प्रवचनाला सुरू. असं करता करता दुपारची पण येते कामं निघाली. प्रवचन जास्त, ह्या घेतात त्या घेतात. तुमचा आशीर्वाद आहे, धन्यवाद देतो परमेश्वर. हालेलुया, मग दुपारी नाही जेवतो. हालेलुया, असं करता करता शनिवारपर्यंत ज्या 2 बाटल्या अद्याप
आता पाणी पिलं मी त्याच्यातल्या 2 बाटल्याच्या होत्या पिलेला, म्हणजे दुसऱ्या घरी आल्यानंतरचा विषय वेगळा, पण त्याच्यातला म्हणजे जवळपास 2.5 बाटली 2 दिवसामध्ये पोटात. आता तुमच्या रात्री आलो तेव्हा प्रार्थना संपली 10च्या नंतरची, 10:30-11 वाजले मला, तेव्हा 11 वाजायला आले पाहुणे, तेव्हा जेवलं, तेव्हा दबावून पाणी पिलं. हालेलुया. हे असं कार्य आहे. या कार्यामध्ये रोजची भाकर आज आम्हाला देत. मग हे जे परमेश्वरचे महान सेवक रानामध्ये जात होते, प्रार्थनेने जीवन जगत होते, त्याला मिळत असे ते खात होते, तो त्याग होता. मग आज आपल्यामध्ये जेवढा त्याग होईल तेवढं पावर वाढेल. समजलं? म्हणून हे शिकायचं आहे की त्याने काय सांगितलं, अशी प्रार्थना करा की रोजची भाकर. आता मला पाहिजे तिथे खायला मिळत असत, बरोबर? हालेलुया. जे चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते मिळाल्या पाहिजे. बसण्याचा पण टाइम नाही मिळत. तर कधी कधी एक कार्य आहे, एक शिक्षण आहे, एक नियम आहे, याला ना खूप मोठ्या प्रमाणामधून प्रवास करावा लागतो. म्हणून बायबल कसं शिकवते, त्यागाच्या दिवसात परमेश्वराचं राज्य मिळतं. बिना त्यागाने परमेश्वराचं राज्य आपल्या व्यक्तीच्या जीवनात प्रवास करत नाही. वचन 5. केवळ यरूशलेम, सर्व यहुदिया व यादीच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. सगळे आजूबाजूचा प्रदेश त्याच्या जवळ लोटला. काय लोटला? काहीतरी त्याच्या जवळ आहे. आज सगळ्यात महत्व आहे देवाने शिकवलेलं प्रेम, दया आणि शांती. आज तुम्हाला माझं कर्तव्य आहे शिकवायचं, तुमचं कर्तव्य आहे ऐकायचं का नाही. नाही ऐकलं तर तुम्हाला फायदा, ऐकलं तरी तुम्हाला फायदा. जे काय मिळेल ते देवाच्या हातातून तुम्हाला मिळेल, माझ्या हातातून काही मिळणार नाही. पण माझं जे शिकवण आहे, देवाने दिलेली, नियम दिलेल्या, विधी दिलेल्या, त्याचा पूर्ण वापर आपल्या प्रत्येकाला तो करता आला पाहिजे. हालेलुया. वचन 6. त्यांनी आपापली पाप बदरी घेतली, यादी नदीमध्ये त्याच्या हातून. आता पाप बदरी केली. आता आपण पाप कबूल केले का? सगळ्यांना क्षमा केलेली आहे का? ना आपण बप्तिस्मा घेतो, सगळं काय करतो. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या विचारात आपला चाललेला आहे. पण तुम्ही थोडासा विचार हे करा, पाप कबूल केली, पश्चाताप पण केला, बरोबर? तर पश्चाताप केला तर बप्तिस्मा होईल. पण तुम्ही पश्चाताप केलाच नाहीये तर बप्तिस्मा होणार नाही. आणि बप्तिस्मा झाला तर कार्य पण झालं पाहिजे. मानवाच्या बप्तिस्मामध्ये फायदे होत नाही. देवाचा जो बप्तिस्मा होतो, देवाच्या सेवकाच्या हातातून जो खरा बप्तिस्मा होतो, तो पवित्र आत्म्याचा असतो. आणि आजची काळामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या दिशामध्ये, वेगळ्या विचारात, आता सैतान आलेला आहे. सावध राहावे सांगतो लोकांना, की मी सांगत नाही असं की माझ्या प्रार्थनेतच या बसा, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जायचं तिकडे जा, पण एकाच ठिकाणी स्थिर राहा. कारण जर तुम्हाला खोटी ख्रिस्तीनं खोटे संदेश सापडले तर निवडणे म्हणजे तुमची निवडलेली आहे त्याची परिस्थिती तुमच्या स्वतःला सुद्धा कंट्रोल होणार नाही. फार मुश्किल, फार मुश्किल. बघा ते वचन बघा नाही काय दिले, बप्तिस्मा घेतल्यानंतर काय परिणाम होते, काय होते, काय घडते, काय शिकतात. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपल्याकडे बप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, सापांच्या पिल्लांनो. काय सांगितले? जे बप्तिस्मा घ्यायला आले तिकडे बघितलं आणि त्या लोकांना सांगते, सापांच्या पिल्लांनो. आता सापाची पिल्लं कोण आहेत माहिती नाही. तर सांगते भाविक क्रोधापासून. तुम्ही शिका. जरपर्यंत हे बायबल शिकलं नाही ना, तर कोणत्या बप्तिस्माच्या किंवा कोणत्या प्रार्थनेचा किंवा कोणत्या नियमाचा तुम्ही पूर्ण अनुभव घेऊ शकत. मी लोकांना सांगतो, कोणा विरुद्ध नाही मी, तुम्ही स्वतंत्र आहे. हे बघा, तुमची कर्म तुम्हाला बघायचं, मला काही नाही त्याच्यात. कोणा माणसाविषयी माझी नफरत आहे, द्वेष आहे, पण हे जे बायबल लिहिलेलं त्याप्रमाणे आपण चालायचा थोडासा प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न जर त्या पद्धतीने केला तर नक्की तुमचं भविष्यात परिवर्तन होईल. लोकांची मानसिक परिस्थिती पूर्णपणे चेंजिंग झालेली पाहिजे. भाविक क्रोधापासून
यास्तव पश्चातापास असे योग्य फळ दे. पश्चातापासाठी योग्य फळ द्या. हल्ली शरीराचे आपण विचार करतो, आत्म्याचे विचार करतो. लोकांची आचार विचार, लोक काय काय बोलत चालल्यात, हल्ली काय लोकांची मानसिक परिस्थिती खतम केली. एशलेरा अकरा दिमाग बंद झालेला आहे माणसाचा. दिमाग स्वतःचं काम नाही करत, दुसऱ्याच्या दिमागावर आपण काम करतात. स्वतःची बुद्धीवर अवलंबून नाही, दुसऱ्यांच्या बुद्धीवर अवलंबून आहे. आणि दुसऱ्याची बुद्धी तुम्हाला किती दिवस चालवणार? परमेश्वरच्या बुद्धीवर अवलंबून असणार तर परमेश्वरची बुद्धी त्याला आशीर्वाद करते. वचन आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. आता त्यांनी काय सांगितलं? अब्राहम आमचा बाप आहे. पण अब्राहमापुढचा जो येशू आहे तो त्यांनी सांगितलं असं मनात आणू नका. मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्राहमासाठी जो मुलं निर्माण करण्यास देव समर्थ आहे. विचार करा, आज देवाने आपल्यासाठी योजना, मार्ग, शिक्षण, ज्ञान, बुद्धी दिलेला आहे. त्याचा पूर्ण 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 वापर करणं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. फसू नका, शेवटचा काळ आहे, फसू नका. थोडीशी परीक्षा घ्या, सहन करायला थोडंसं शिका, खूप सुख मिळेल तुम्हाला. जिंदगीमध्ये जेवढा दुःख भोगतो तेवढा सुखी माणूस असतो, आणि जिंदगीमध्ये जेवढा सुख भोगतो तेवढा दुःखी. माझं एक शिक्षण आहे, जो देवाबरोबर असतो ना तर देव त्याला सगळं देत असतो. पण जेव्हा तो देवापासून दूर व्हायला सुरुवात होतं ना, त्याचं जे आहे ना अशील नशील ते पण काढलं जात असतं. म्हणजे देवाने जे तुम्हाला शिकवलेलं आहे, मार्गदर्शक केलेलं आहे, घडवलेलं आहे, त्या शिक्षणाकडे तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाबाबतीत, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात समाधानी जीवन पाहिलं पाहिजे. मनुष्य समाधानी नाहीये आणि माणसाचं जीवन कधी आशीर्वादित बनलेलं. आमचं मन पहिलं स्थिर ठेवा, पहिलं दुःख सहन करा, तेवढं सुख तुमच्या जोडीला येईल. आणि जेवढं सुख खाशील तेवढं दुःख भविष्यामध्ये घालत जाईल. मला परमेश्वराचं वचन काय सांगते की आपल्या पायथ्याशी मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. आता जे झाड चांगलं आहे ते ठेवलं जाईल, जे झाड काय केलं जाईल चांगलं फळ देत नाही त्याला तोडून टाकलं जाईल. आता तुम्हाला ना मला एक शिक्षण घ्यायचं आहे. ज्या झाडाचा वापर आपण परमेश्वराच्या दृष्टीने करणार आहे तेच झाड आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपयोगी येणारं देवाचं राज्य. झाड म्हणजे तुम्ही. हालेलुया. मी लोकांना आता झाडं लावायला शिकवतो. पुढच्या काळामध्ये तुमची मुलं तुम्हाला बघणार नाही. बायबल मध्ये 10:35 पासून वचन दिले आहे. शेवटचा काळ हा घटनाचा आहे. एक झाड फळाचं लावलं कमीत कमी 5 वर्षानंतर एक फळ जरी दिलं तरी कमीत कमी खातील. पण हे फळ शेवटच्या काळात परीक्षेमध्ये कोण कोणाचंच होणार, कोण कोणाचं होणार नाही. माझ्याने जेवढं शक्य आहे ना ते मी लोकांना सांगतो हे करत कधी पण कामा नाही. कारण आम्ही सत्याकडे वळालेले नाही म्हणून सत्यानाश आमच्या पाठीमागे वळालेला आहे. चांगलं करा, तू खा ना मी खा, पण खाऊ दे लोकांना चांगलं झाडाची. आज फुलांची झाड लॉकडाऊन मध्ये देवाने सुरुवात केली. या 40व्या वर्षामध्ये येणार. हालेलुया. हालेलुया. जेव्हा परमेश्वराने शेवटचे ही 40 वर्ष आपल्याला दिले 2060 पर्यंत, त्या काळात काय घटना होणार आहे, भूकंप कसे होणार आहे, महामारी कशी होणार आहे, माणूस माणसाच्या विरुद्ध कसा जाणार आहे, हे बघा. हल्ली सगळे बेसावध आहे, सगळे बेसावध आहे. कारण देवाबरोबर बोलायला कोणाला वेळ नाही, सगळ्यांबरोबर बोलायला वेळ आहे. आणि जो सत्य सांगतो ना त्याला वेळे समजतात. हा काय भविष्यवक्ता आला का? भविष्यवक्ता नाहीये.
भविष्य जीवनाचे देवाने लिवलेल्या योहानाला जसं सांगितलं होतं, येशूला सांगितलं होतं, तसं पवित्र आत्म्याला सांगितलेलं होतं, तशा प्रकारे या भविष्यातले आपले चांगले जीवन आपल्याला मिळायचं. याच्यात लिहिलेलं आहे स्पष्ट काय होणार आहे, शेवटच्या काळातलं काय चिन्ह आहे, हे सगळं त्या घटकेमध्ये परमेश्वराने दिलेले त्याचे नियम आपल्याला दिले. मग जर या नियमामध्ये आम्ही चालले, वचनात चाललं, शिक्षणात चाललं, तर हेच तुम्हाला शेवटच्या काळाचं लक्षण आहे. भूकंप, महामारी, हळूहळू सगळ्या ठिकाणी भूकंप होणार. ते लोकांना सावध करायला लावले, बघ हे काहीच करू नका, हे चांगलं जीवन या शरीरात जो भूकंप होणार आहे, हे नष्ट होणार आहे शरीर, त्याच्यासाठी पश्चाताप कर, मजबूती राहा. मोठ्या प्रमाणात गरमी येणार आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे, सगळ्या बाजूनी मनुष्य दुःखात, आपत्तीत, समस्यात आणि संकटात राहणार. पण जो मनुष्य सहन करायच्या दृष्टीमध्ये आहे आणि सहन करतो तो बिनधास्त आहे. कारण त्याला माहिती आहे, देवाने अगोदर सांगितले ना, देवा आपल्या बाजूने लढाई करतो. आपल्याला दुःख नाहीये. जे प्रार्थनेमय विश्वासी लोक आहेत ना, त्यांना जरा पण कळणार नाही हे दुःख आहे, कारण त्यांनी वचन पहिल्यांदा पाठ केलेलं आहे. हो ना, देवाला धन्यवाद द्या की देवानी हे महामारी, कारण तो वेळ आहे ती कोणाला माहिती का? ते दुःख कोणाला? जे प्रार्थनेत नाही अशा लोकांसाठी. त्यांना कळावं, कारण फक्त शरीराच्याच गरजा घेतल्यात ना, आत्म्याची गरजा घेतली नाही. शरीराच्या गरजेसाठी मनुष्य जीवनात प्रवास करतो, तो मनुष्य सुखी नाही. हालेलुया. सत्य शिक्षण घेण्यासाठी फार कठीण परिस्थितीतून प्रवास करावा. म्हणून बोला, थोडं दुःख सहन करा, सुख मागे येते. झाड लावल्यानंतर ताबडतोब फळ येत नाही. मी एका नर्सरी मध्ये गेलो, त्यांना खूप सुवार्ता सांगितली, जेवण वगैरे दिलं, खूप पटलं. मुलगा शिकलाय, 14वी शिक्षण घेतो ना, तिथे मी बाकीचा पाठ जॉब येऊ. मी त्याला बोलला, तर तू 15वी पर्यंत शिकेल, त्याच्यानंतर काय कला करणार, काहीतरी जॉब तुला करायला लागणारच नाही. मग हा पाठ नर्सरीचा घेतलाय तो पूर्ण कर, म्हणजे काहीतरी कर की तुला स्वतःला उत्पन्न येईल. शिक्षण फक्त 15वी पर्यंत शिक्षण आहे, ते तुझ्या डिग्री आहे, पण खरी डिग्री कमवायची आहे ती डिग्री नाही. लक्षात ठेव, हे तुला कदाचित वाईट वाटत असेल, हे तुझं बिझनेस नाही आहे, समजलं? तर ते फायदे तुला तुझ्या कलाचा आहे. हे शिक पण, आणि ह्याच्या बरोबर एक जॉब सुद्धा ठेव, म्हणजे तुला कला पैसे कमवून दे. हे पैसे तुझ्या खिशातनं जाणार आहेत, पण हे तुला शिक्षणाचं थोडंसं ज्ञान वाढलं जाईल. प्रॅक्टिकल हर एक गोष्टीची गरजेचं आहे. आता बघा, तुम्ही आणि मी आहे, मी जर चांगलं काम केलं नाही तर देव मला योहान 15:1-10 वचनामध्ये, आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. प्रार्थनेच्या येणाऱ्या लोकांना मी सगळ्यांना शिकवताना मार्गदर्शन करतो हेच, जर तुम्ही जे झाड चांगलं फळ देत नसेल तर ते तोडून अग्नी टाक, म्हणजे नरका. समजलं? मग झाड फळ नाही दिलं तर तोडावं लागते. हालेलुया. आता आंब्याचा एक रोप लावली, माझ्यासाठी नाही लावून ठेवली. कोणीतरी त्या फळावरचं भुकेल्यास खा. येशूने सांगितले भुकेल्यास अन्न द्या. मग ते कोण आला झाडाखाली आला तर एक फळ खालं. मी सगळीकडे तो सिस्टम बघ. मला माहितीये, मी खूप प्रयत्न केलेले आहेत. रोडच्या बाजूला इतर झाडं रुजतात ना, ती झाडं लावायचा माझा प्रयत्न आहे. पण काही लोकांचं मत काय की सांगते दगड मारते, तिथे काय दगड मारायला जाणार आहेत का? गाडीच्या काचा फुटतील. नाही, ऍक्सिडेंट मध्ये होतं तेव्हा गाडीच्या काचा क्लिअर राहतात. अरे माणसाला चांगल्या गोष्टीचं काम नाही करता आलं तर ते वेगळंच भाषा बोलायला लागते. मी हर ठिकाणी तेच प्रयत्न करतो. तुझी जागा खाली आहे, ठीक आहे, मी 2 झाडं लावतो, घे, मी बक्षीस देतो तुला, आज नाही 10 वर्ष तुला उपयोगी येईल. म्हणजे आता हे लोक काही बंगले बांधल्यात ना, माझ्याकडे पैसा येऊ दे, म्हणजे त्यांना सांगितले 2-2 झाडं लावाय तुमच्या पोरांना खायला. माझी आठवणी येशूने भाकर मोडली आठवणीसाठी. आपण काय लावतोय झाडांसाठी? हालेलुया. काय करणार? ऐकणारा मनुष्य नाहीये तर करणार काय? खूप काय शिकवायला वाटते. येशूने दाखले दिल्यात ना, तेच घ्या आणि लोकांचं चांगलं करा. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठा धर्म तो आहे. परिवर्तन नाही,
परिवर्तन याला आहे की दुसऱ्या गरजवंताला मदत करतात ना, त्याला बोलतात परिवर्तन. मन आहे ना ते एकदम फळासारखं मोकळं करत. फळ बघा चावते, म्हणजे आपण फळ खातो की नाही तरी रडत नाही ते रसा भरून देतो. हे चुकून आंब्याचे पाटे चुकून खातात म्हणून आंब्याला डिमांड जास्त. मनुष्य भविष्यात काहीतरी बना, घडा, काहीतरी उभी घेईल. आज नाही 10 वर्षात होईल. मी तुम्हाला सांगतो कोणती चांगली कर्म कामाला येतात. मी करतो, मला माहिती. मला खूप वाटते 10 रुपये खर्च याला नाही करायचा, 10 रुपये खर्च एका झाडाला लावतो, एक याला लावतो. हे आज नाही, तुम्हाला 10 वर्षांपर्यंत. झाड एक मुलगा आहे. आपली मुलं आज शिकतात, सगळं काय करतात, आई बापाची होत नाही ती दुसऱ्याची. लहानाचं मोठं केलं आई बापाने, पण त्या आई बापाला सुद्धा तेवढं डिमांड देत नाही. ते डिमांड द्यायला सुरुवात करा, जिंदगी बदलायला सुरुवात होईल. जिंदगीचा पहिला आणि शेवट हेच आहे की लोकांना शिकवायचं काम. आज नाही तुम्हाला रडायची, तुम्ही रडती कधी जेव्हा आपण देवापासून दूर होतात ना, तेव्हा रडावं लागतं. सगळं सोडा पण प्रभू ईश्वरा सोडू नका, हेच माझं शिक्षण. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सर्व पोलीस लोक मिलिटरीवर प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया.